है कमजोर नहीं, तू शक्ति का नाम नारी है, जग को जीवन देने वाली, मौत भी तुझसे हारी है. मौत भी तुझसे हारी है या वाक्याचा अर्थ मला कोणी सांगेल? कुणीही सांगावं. मी फक्त इथं स्त्रिया, तुम्ही म्हणतात की स्त्री कमजोर आहे, मला तुम्हाला एवढं दाखवून द्यायचं की तुम्ही कमजोर नाही, तुम्ही किती ताकदवान आहात हे मला फक्त सांगायचं आहे. तर मौत भी तुझसे हारी है या वाक्याचा अर्थ कुणीही सांगावा मला. एक्झॅक्टली. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण बाळाला जन्म देतो, स्त्री ज्यावेळेस माहेरी जाते, 9 महिने ती घरोघर असते, पण ज्यावेळेस 9व्या महिन्यात जाते, कुठे गेली ती? बाळंतपणाला गेली. तर बाळंतपण या शब्दाचा अर्थही सांगून टाका प्लीज. एक्झॅक्टली. कुणी सांगितलं? एकदा टाळा. बाळंतपणाचा अर्थ ज्यावेळेस 9व्या महिन्यात ती स्त्री बाळंतपणासाठी जाते, आमची रणरागिणी एकतर बाळ घेऊन येईल, नाहीतर कदाचित त्यात तिचा अंतही होऊ शकतो. मान्य करता ना? म्हणजे ज्या स्त्रीला माहितीये की मी 9 महिने एक जीव पोटात वाढवते, त्याला मी ज्यावेळेस जन्म द्यायला जाणार आहे त्यामध्ये माझा मृत्यू सुद्धा होऊ शकतो आणि होतो. स्मिता पाटीलचा झालेला आहे, म्हणून तिचं गाणं घेतलं मी. तिनंच हे गाणं म्हटलं आणि बघा काय की त्या बाळंतपणात तिचाच अंत झालेला आहे. तुम्हाला माहित असेल स्मिता पाटीलचं वय 30-31व्या वर्षी बाळंतपणात झालेला आहे. मग स्त्री कमजोर कुठं पडली? नाही पडली, कारण तिची मानसिक, तिची शारीरिक, इमोशनली ती इतकी खंबीर आहे की 9 महिने माझा अंत 9व्या महिन्यात होणार आहे या याच्याने ती कामं करते, सगळं करते आणि ते सत्य स्वीकारून जर ती हे एक्सेप्ट करत असेल, कोणतीही स्त्री कमजोर नाही. आई, मुलं आपल्याला आई म्हणतात. का म्हणतात? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ज्यावेळेस बाळंतपण चालू असतं असं म्हणतात त्या स्त्रीचा आत्मा ईश्वराच्या चरणाला शिवून परत आलेला असतो की तेव्हा मला वाचव, म्हणून ती आई. कदाचित काही अनमॅरिड आहेत, मला त्यांना मी काय सांगते हे कळणार नाही, पण बऱ्याचशा मॅरिड असल्यामुळे हा मी चुकून धरतीये. म्हणून ती आई. आईचा अर्थ कळला का? ठीक आहे.